चला, तर आता आपण ते गुणस्थानामध्ये पाहिलं सम्यक्त्वाचे 3 भेद, औपशमिक, क्षयक्षमिक आणि क्षायिक. सगळ्यामधला फरक कळला ना. इथं बघून सगळ्यांना कळेल, परंतु स्वतः त्याचा अभ्यास करायची काय ठेवा, रोजचे रोज सवय ठेवा. ठीक आहे, ठीक आहे. पुढं आता त्यानंतर मला काय विचारायचं होतं की अशा प्रकारे आपण पाहिलं 5वं गुणस्थान, 6वं गुणस्थानामध्ये प्रमादाचे भेद बघितले. प्रमादाचे किती भेद आहेत? ठीक आहे, आता ते नको, पुढं जाऊया. 7वं गुणस्थान, 7व्या गुणस्थानाचे 2 भेद केले. 2 भेद कुठले? स्वस्थान अप्रमत्त आणि सातिशय अप्रमत्त. कळलं का नाही? है ना. स्वस्थान अप्रमत्त कोणाला म्हणायचं? जुळत राहतात ते कोण आहेत? स्वस्थान अप्रमत्त. सातिशय अप्रमत्त कोणाला म्हणायचं? शब्द ना, अतिशय. अतिशय समजते का नाही? अतिशय म्हणजे काय? मग श्रेणी आरूढ होतात. मग श्रेणी किती प्रकारच्या? कुठल्या कुठल्या? उपशम श्रेणी आणि शपक श्रेणी, आहे ना. उपशम श्रेणी जो चढणारा आहे त्याला कुठलं सम्यक्त्व म्हणायचं? औपशमिक सम्यक्त्व. कुठलं? द्वितीयोपशम सम्यक्त्व. समजलं ना? कळलं का नाही? द्वितीयोपशम सम्यक्त्वामध्ये मोहण्याच्या किती प्रकृतींचा उपशम होतोय? 21. 11व्या गुणस्थानामध्ये मोहण्याच्या किती प्रकृतींचा उपशम झाला? 11व्या गुणस्थानामध्ये मोहण्याच्या कितीचा उपशम झाला? 28. मला वाटलं 21 म्हणताय का, बघा म्हणलं. कळलं का नाही? जरा शब्द इकडे इकडे फिरवले तर काय कन्फ्युजन होते कोणास ठाऊक. काय सुद्धा नाही, तेच आहे, बेसिक आहे. हां, ठीक आहे. अशा प्रकारे पाहिलं आपण. मग अपूर्वकरण गुणस्थान सांगितलं. अपूर्वकरणामध्ये काय सांगितलं? अपूर्व असतात. ह्याचं गणित आहे पण आता मी नाही घेत, हा ना, मध्ये खूप वेळ जाईल. पुढं अनिर्तिकरणामध्ये परिणामामध्ये भेद नाही, है ना. त्या समयामध्ये जो कोणी येईल त्या जीवाचा तो फिक्स परिणाम असणार. अनिर्तिकरण तो शब्द सांगितला. पुढं सांगितलं काय? सूक्ष्म सांप्राय. सांप्राय म्हणजे, है ना. मग काय झाले? सूक्ष्म कशा कुठला आहे? संज्वलन, लोभ. बाकी सगळं नाही आहे. 10व्या गुणस्थान. 11व्या गुणस्थान उपशांत मोह. 28चं काय सांगितला? 12व्यामध्ये 28चं काय आहे? क्षय. त्यानंतर 13व्या गुणस्थानामध्ये सांगितलं काय? 4 घाती कर्माचा नाश झालेला आहे का उपशम झाला आहे? काय विचारतोय? हां ते सांगतोय. कन्फ्युजन नको आहे ना. 4 घाती कर्माचा काय झालेला आहे तिथं? क्षय झालेला आहे. आणि पुढे 4 आघातिकाचा मग काय झालेला आहे? उदय आहे, है ना. 4 घाती कर्माच्या क्षयामध्ये काय प्राप्त झालं? 13व्या गुणस्थानामध्ये अनंत चतुष्टय, आहे ना. किंवा दुसरं नवलब्धी. नवलब्धी माहितीत का? नवलब्धी शिकवलेल्या आहेत. नवलब्धी कुठल्या? बर, अजून झाले काय? 9. किती कन्फ्युजनमध्ये आहेत बघा तुम्ही. अजिबात कॉन्फिडन्स नाही आहे. साधाच तो एक गोष्ट आहे. नवलब्धी कुठल्या विचारले? साधा आहे हा गोष्ट, आहे ना. तर सांगितलं तर तुम्हाला. बघा आता काय मुद्दाम मी ते दाखवलं नाही, ठेवलं होतं त्याला लपवून. हां बघा, नवलब्धी कुठल्या कुठल्या आहेत? क्षायिक सम्यक्त्व, क्षायिक चारित्र्य, क्षायिक ज्ञान, क्षायिक लाभ, क्षायिक भोग, क्षायिक उपभोग आणि क्षायिक. कसं लक्षात ठेवायचं? 4 घाती कर्म गेलेत का नाही? 4 घाती कर्म कुठले कुठले? ज्ञानावर. ज्ञानावरणाच्यामध्ये क्षायिक ज्ञान झालं. अरे आहे ना. दर्शनावरणामध्ये क्षायिक दर्शन. समजते का नाही? हां, मोहनीयमध्ये दर्शन मोहनीय गेलं क्षायिक सम्यक्त्व, है ना. चारित्र मोहनीय गेलं क्षायिक चारित्र. आणि अंतराचे 5 भेद कुठले कुठले? दान, लाभ, भोग, उपभोग, वीर. असे हे झाले नवलब्धी. 4 घाती कर्मामध्ये नवलब्धी कळाल्या का? हे विसरता का? आम्हाला खूप बेसिक तुमचं पक्क करून घेतलं होतं. लास्ट क्लास तोच झालता.
मागच्या वर्षी, समजलं का? शेवटचा क्लास झाला का नाही, त्यामुळे हेच पक्का करून घेतलं होतं. खूप वेळा घेतलं होतं, खूप म्हणजे खूपच अगदी पक्का मला आठवतं आहे. पण हे विसरता कसं काय? हा ना, हे खूप, म्हणून म्हणलं की हे काय आपण चिंतन करत नाही. जे वाचलेलं आहे, जे केलेलं आहे ते दर्शन करताना ते आठवायचं. नवलब्धीयुक्त भगवान, भगवंतामध्ये बघायचं. भगवान तुम्ही कसे गुणस्थान चढत गेला आहात, अधःकरण, अपूर्वकरण, अनिवृत्तीकरण, समजतंय का नाही? हे सगळ्या गोष्टी तिथं भगवंताचं दर्शन करताना नुसतं काय दर्शन देव असं एवढं नाही, बाकीचं पण तुम्ही म्हणू शकता. 14 गुणस्थान, 14 मार्गस्थान भगवंतामध्ये बघू शकता का नाही? कसं बघायचं तुम्हाला माहिती आहे का नाही? माहिती आहे का नाही? देवामध्ये है ना, ह्याने आपण रहित झाला आहात. पूर्वी आपण पण असाच होता, कळलं का नाही? है ना, ह्याने रहित झाला आहात, आता मी पण तसा होणार. है ना, जर अभ्यास केला तर, प्रमाद केला तर नाही. प्रमादाचं फळ मोक्ष आहे का? प्रमादाचं फळ आश्रव आहे का नाही? संसार आहे का नाही? आश्रवाचं कारणामध्ये प्रमाद सांगितलं का नाही? हां, कळलं का नाही? तर असं आहे. त्यामुळं नवलब्धी आता लक्षात राहील ना? सांगा, ज्ञानावन कर्माच्या क्षयात कुठलं झालं? क्षायिक म्हणायचं. आता नवलब्धी बघतोय का नाही? 4 चतुष्टय बघत असेल तर मग अनंत ज्ञान म्हणलं असतं. आता इथं आपण काय म्हणतोय? है ना, नवलब्धी बघतोय का नाही? मग नवलब्धी पाहत असताना काय क्षायिक शब्द लावायचा. ठीक आहे ना? ज्ञानाकर्माच्या अभावात आहे ना, दर्शन मोहण्याच्या अभावात क्षायिक सम्यक्त्व, चारित्रमोहाच्या अभावात दर्शनाकर्माच्या अभावात, आणि बाकीचं खाली काय आहेत? 5 अंतराकर्माचे भेद आहेत. दानांतरायाच्या अभावात, भोगांतरायाच्या अभावात, कळते का नाही? पटपट पटपट है ना. तर ह्या नवलब्धी सोपं आहे, डोक्यात ठेवायला तर काय अवघड नाही. 4 कर्माच्या अभावात 4 चतुष्टय लक्षात राहिले का नाही? तसं 4 कर्माच्या अभावात 9 लब्धी. ठीक आहे, पुढे जाऊया. आता हे पण घटवलं, ठीक आहे, नको ते सगळे चर्चा. आता आपल्याला बघायचं आहे गुणश्रेणी निर्जरेची 11 स्थान आहे ना. पहिलं स्थान कुठलं सांगितलं आहे ना? सातिशय मिथ्यादृष्टी. मिथ्यादृष्टी का घेतला? प्रथमोपशम सम्यक्त्वाच्या अगोदर करण लब्धीमध्येच त्याची काय होते सांगितलं? गुणश्रेणी निर्जरा होते. गुणश्रेणी निर्जरा म्हणजे काय? गुणश्रेणी गुणित रूपाने काय होणं? निर्जरा होणे. मल्टिप्लाय रूपाने काय होणार? कर्म निर्जरा जाणं. मल्टिप्लाय समजतं का नाही? असं तर कर्म निर्जरा चालूच आहे. कशी चालू आहे? ते उदयाला येतेच ना. उदयाला येते, कर्माचा उदय येतोय का नाही? त्याला निर्जरा पण म्हणतात. पण ती निर्जरा काय कामाची नसते, कारण जेवढं येतंय त्यापेक्षा बांधतोय. कळलं का नाही? त्यामुळे ती नाही. मग आपल्याला काय मल्टिपल रूपाने काय केलं पाहिजे? निर्जरा केली पाहिजे. जसं सांगितलं का नाही, महाराज सांगायचे है ना, उदाहरण द्यायचे. काय? कुठलं उदाहरण द्यायचे हो? की 2 आहे का नाही, टाकीतला खालचा नळ सोडला हा ना, आणि खुश आहे. हा, माझा पण वरचा पण नळ चालूच आहे. त्यामुळे टाकी संपणार आहे का? कर्म संपणार आहेत का? टाकी रिकामी कधी होणार? पहिला वरचा नळ बंद करा, हा ना, पहिल्यांदा संवर करा, मग खालचा नळ चालू करायचा, मग निर्जरा चालू करा. कळलं का नाही? हां, मग काय होईल? टाकी काय होऊन जाईल? रिकामी होऊन जाईल. समजलं? तशाप्रमाणे कर्म रिकामे होतील. मग त्यासाठी सांगितलं पहिल्यांदा जेव्हा तो प्रथमोपशम सम्यक दर्शन करतो आहे तेव्हा 3 करण परिणाम करतो आहे ना. त्या 3 करण परिणामामध्ये काय होतं सांगितलं है ना, साथीचे मिथ्यादृष्टी असतो तेव्हा गुणश्रेणी निर्जरा होते. म्हणून काय घेतलं होतं आपण? म्हणून पहिल्या गुणस्थानामध्ये गुणश्रेणी निर्जरा कशी काय होते? तर पहिल्या गुणस्थानाकडे बघू नका. तो कोण आहे? सम्यक्त्व सन्मुख आहे. ती महिमा सम्यक्त्वाची आहे है ना. अजून तीर्थंकराचा उदय नाही आला तरी सुद्धा काम कुठून सुरू झालंय? गर्भात यायच्या सुद्धा अगोदर 6 महिने अगोदरपासून काम चालू आहे का नाही? कळलं का नाही? हां,
मग सांगीचा अभिप्राय काय आहे? अशा प्रकारे तो काय आहे, त्यात ते इफेक्ट आहे ना. नाही तर म्हणा अजून कुठं आहे, अजून गर्भातसुद्धा आला नाही तो जीव, अजून कुठं आहे, स्वर्गात असेल नाहीतर नरकात, दोनच असतात माहिती आहे ना. तीर्थंकर जो जन्माला येणार आहे ते कुठून येतात? तिर्यांचे किंवा मनुष्यातनं होत नाहीत. एकतर तो जीव स्वर्गात, मोस्टली जास्त करून कुठनं येत आहेत? स्वर्गातनंच येतात. आणि रेअरली काय होतात सांगितलं, नरकातून सुद्धा येऊ शकतो. किती नरकापर्यंत पासून आल्यानंतर डायरेक्ट तीर्थंकर होऊ शकतो? 3. पहिला नाही, 3. कळलं का नाही? 3 नरकातून सांगितलं काय, समजा आला तरी तो डायरेक्ट तीर्थंकर होऊ शकतो. ठीक आहे ना. तर मग अशा प्रकारे ती सगळी भरपूर चर्चा आहे ना. मग हे पहिलं सांगितलं गुणश्रेणी निर्जरीचं पहिलं स्थान कुठलं आहे? दुसरं स्थान कुठलं सांगितलं आहे ना? सम्यक दृष्टी सुरू झाला आपण कसला? अवृत्ती श्रावक, असंयमी आहे का नाही. मग जेव्हा सम्यक दर्शन प्राप्त केलं आहे ना, तेव्हा पुरतंच आहे ना गुणश्रेणी निर्जरा झाले. पुढं त्यानंतर वृत्तीश्रावक गुणस्थान कुठलं? 5वं. आता इथून अखंड गुणश्रेणी निर्जरा सुरू झाली. अखंड म्हणजे समजते का नाही? 5वं गुणस्थान सुरू झाल्यापासून म्हणजे सम्यक दर्शन प्राप्त केलं आणि विकल्पाच्या भूमिकेत जरी असला तरी अखंड गुणश्रेणी निर्जरा सुरू झाली 5व्या गुणस्थानात. काय म्हणते कळलं? तसं 4थ्यामध्ये नाही आहे. अखंड होऊ शकतं त्याला, पण त्याला क्षयिक सम्यक्त्व करावं लागतं 4थ्यामध्ये. पण क्षयिक सम्यक्त्व जर नसेल तर अखंड नाही. कळलं का नाही? तेवढंच झालं, तेवढ्या पुरतंच त्या करण परिणामामध्येच तेवढंच आहे ना. मग पुढं सांगितलं करण परिणाम झाल्यानंतरचं होतं ते आहे ना. मग काय सांगितलं? 5व्या गुणस्थानामध्ये पासून काय सांगितली? अखंड काय झाली? गुणश्रेणी निर्जरा. पुढं काय सांगितलं? विरत म्हणजे कोण? मुनी. गुणस्थान कुठलं? 7वं झालं गुणश्रेणी निर्जरा आहे ना. आणि एका डायरेक्ट 6व्या जातच नाही ना, जातो कुठं? 7वं. मग गुणश्रेणीचं स्थान कुठं भेटणार? 7व्यातच भेटणार. कळलं का नाही? गुणश्रेणी निर्जरेचं. मग तिथून एकदा सुरू झाली की मग आहेच की, मग 6वं 7वं करतच आहेत ना आहे ना. परंतु पहिलं स्थान कुठलं बघतात, कुठं सुरू झाली ते बघतात का नाही. म्हणून तर आपण काही बघितलं कुठलं? सातीचे मिथ्यादृष्टी सुरू कुठं झाली. कळलं का? आणि हे सगळे काय सांगितलं? आगे आगे के स्थान में असंख्यात काय आहे? गुणनिर्जरा आहे. म्हणजे ह्या स्थानापेक्षा ह्याच्यापेक्षा 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 हे दिसतंय ना. मोठं करतो अजून, आता अजून दिसायला लागलं ना. ठीक आहे ना. हे सगळे काय सांगितले? एकापेक्षा एक स्थानं कशी आहेत? असंख्यात गुणा रूपाने काय होत आहे सांगितलं? गुणश्रेणी. म्हणजे जो मिथ्या दृष्टीचं हिथं जी गुणश्रेणी निर्जरा होते त्याच्यापेक्षा अवृत्ती श्रावकाची असंख्यात गुणा, त्याच्यापेक्षा वृत्ती श्रावकाची असंख्यात गुणा, त्याच्यापेक्षा मुनींची असंख्यात गुणा काय होते सांगितलं? गुणश्रेणी निर्जरा होते. कळलं का नाही? म्हणून तर आपण नेहमी घटवतो काय, समजा कोणी पंचम गुणस्थानवरती काय 4th गुणस्थानवरती शुद्धोपयोग करतोय आणि त्याच वेळेस पंचम गुणस्थानवरती अशुभोपयोग करतोय. आहार आधी समजा कोण खाताय पिताय काहीतरी करतात, झोपलाय 5व्या गुणस्थानवरती, आणि हा जीव काय करतोय? ध्यान शुद्धोपयोग करतोय. तरी सुद्धा गुणश्रेणी निर्जरा कोणाची जास्त? कळालं का नाही? आता 5व्या गुणस्थानवरती जीव झोपलेला आहे, खातोय पितोय समजा काय, आणि नाही 5व्या गुणस्थानवरती ध्यान करतोय, आणि 6व्या गुणस्थानामध्ये आलेले मुनिराज काय करत आहेत? आहार विहार किंवा काय वगैरे करत असतील सगळे, किंवा निद्रादी घेत असतील, तरीसुद्धा निर्जरा कोणाची जास्त आहे ना? तर 7व्या गुणस्थानावरती मुनिराजांची. कळलं का नाही? पॉईंट समजला का नाही? आहे ना. कारण हे एकापेक्षा एक पुढचे. आता हे मुनींपेक्षा सुद्धा 4थ्या गुणस्थानवरती कोण घेतला बघा? अनंतानुबंधीचा जो विसंयोजना करतोय आहे ना 4 ते 7 गुणस्थानवरती, त्यात पण लावू शकता तुलना. परंतु ह्या सामान्य मुनीपेक्षा अनंतानुबंधीची ज्या असंयमी श्रावकाने अनंतानुबंधीची विसंयोजना केलेली आहे,
असा श्रावक असंख्यात गुन्हा काय करायला लागलाय, निर्जरा करायला लागलाय. मग त्या चौथ्यापेक्षा पाचवा, पाचव्यापेक्षा सहावा सातवा आहेच. आता ह्याच्यापेक्षा सुद्धा काय सांगितलं, आता दर्शन मोहाची काय सांगितलं, क्षपना म्हणजे काय आहे, क्षायिक सम्यक्त्व प्राप्त करणारा. विसंयोजन तुम्हाला सांगितले ना, आता सांगत बसतो तर मग खूप वेळ जाईल. दर्शन मोहाचं विसंयोजना करणारा, अनंतानुबंधीची विसंयोजना करणारा सांगितलं होतं ना तुम्हाला, सांगितलं होतं की अनंतानुबंधीचं अप्रत्याख्यान प्रत्याख्यान संज्वलन रूपाने काय करू टाकतो आहे. हां हो, आणि ह्या पंचम काळामध्ये सुद्धा विसंयोजना होऊ शकते, काय अडचण नाही आहे. कळलं का नाही. म्हणून पण तसा तेवढ्या लेवलचा पाहिजे ना, म्हणून सांगितलं की उगाच चौथं गुणस्थान झालं म्हणून नाही, तसे परिणाम पण पाहिजेत, आहे ना असं. तर अशा प्रकारे अनंतानुबंधीची विसंयोजना करणारा कर्मक्षय करतोय. पुढे दर्शन मोहाचा काय सांगितलं आता, क्षय करणारा म्हणजे कोण, 4 ते 7 गुणस्थांवरती कोण, क्षयिक सम्यदृष्टी, ह्यांच्यापेक्षा सुद्धा असंख्य जास्त निर्जरा करणारा. पुढचं स्थान कुठलं आहे, उपशामक म्हणजे चारित्र मोहाला दाबणारा, कुठून ते कुठंपर्यंत, उपशम श्रेणी चढणारा. कळालं का नाही, क्षयिक सम्यदृष्टीपेक्षा उपशम श्रेणी चढणारा जास्त निर्जरा करतो, आहे ना. त्यानंतर 11व्या गुणस्थानवरती, कळलं का नाही, तो घेतला. त्यानंतर क्षपक श्रेणी चढणारा 8 ते 10 गुणस्थानवरती, त्यापेक्षा 12 गुणस्थान ज्याने क्षयच केला आहे मोहाचा ते, आणि त्यानंतर संपलं 13वा एंड. अशा प्रकारे ही गुणश्रेणी निर्जरेची किती स्थानं झाली, इथं 10 आहे आणि इकडचे एक 11, असं 11 स्थानं झाली. समजलं का नाही, कळालं का नाही. आणि प्रत्येक स्थानामध्ये पुढचे स्थान कसे आहेत, असंख्यात गुन्हा, असंख्यात अनंत नाही, असंख्यात गुन्हा काय करता आहेत, कर्मनिर्जरा करता आहेत, झट 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 जातात. कळलं. हां, आता पुढं सांगितलं काळ, ह्यांचा काळ सगळ्यांचा सांगितलं, सामान्य रूपानं सगळ्यांचा काळ किती आहे, अंतर्मुहूर्त आहे. पण जसं जसं पुढचं स्थान करल तसा तसा तो अंतर्मुहूर्ताचा काळ काय होतं सांगितलं, संख्यात गुणाहीन आहे, म्हणजे कमी कमी होत जातो, कमी काळामध्ये जास्त इफेक्ट करायला लागले. काळ समजलं ना, म्हणून हा स्टार्टिंग पॉईंट चाललाय. विकल्पाच्या भूमिकेत किंवा तुम्ही किती काळ राहिला हे नाही बघत, स्टार्टिंग पॉईंट चाललेला आहे. कमी काळामध्ये जास्त निर्जराने करायला लागले. कळलं ना, आहे ना. सगळ्यांचा काळ किती अंतर्मुहूर्तच आहे, परंतु पुढचा काळ कमी कमी होत गेलेला आहे. पुढं बघा, यहाँ वही का वही जीव आगे आगे के स्थानों का धारक होता हुआ पूर्व स्थान की अपेक्षा असंख्यात गुणी निर्जरा करता है. ओके, समजलं सगळ्यांना. ही 11 काय सांगितली, गुणश्रेणी निर्जरेची स्थानं पाहिली. आता उद्याच्याला काय हे सिद्धांत ठीक आहे, हे आपण बघेल. आता हे तर आपण घटवलेलंच आहे, हे झालं आहे का नाही. हां, कुठून कुठंपर्यंत आहे, काय आहे ते घटवलं आहे का नाही. हां, फक्त आता कर्माकडनं इथं हे घटवलेलं आहे. ही सगळी चर्चा आपल्या उद्याच्याला आपण बघू शकतो. ठीक आहे. मिथ्यात्व कुठून कुठंपर्यंत आहे, पहिल्यात. अनंतरमध्ये 4, 1 आणि 2. मिश्र फक्त तिसऱ्यातच. सम्यक प्रकृती 4 ते 7 पर्यंतच. उदयाच्या अपेक्षेने चाललंय बरं का, हे सगळं उदयाच्या अपेक्षेने चाललेलं आहे. बंध सत्वाच्या अपेक्षेने चर्चा वेगळी, कन्फ्युजन करू नका. कळलं का नाही. पुढं अप्रत्याख्यान 4, 1 ते 4 पर्यंत उदय आहे. प्रत्याख्यानावरणाचा 1 ते 5. पुढं संजुलन क्रोध मान माया आणि 3 वेद यांचा 1 ते 9 पर्यंत. संजुलन लोभाचा 1 ते 10. कळलं का नाही. आणि हास्यादी 6 कशायांचा 1 ते 8. कळते का, समजतंय ना. हे तुम्हाला न बघता सांगायचं आहे. काय इथं बघून काय पहिलीतलं पोरगं पण सांगतंय. हां, पण हे समजून जर घेतलं तर न बघता पण येणार. कळलं ना. आणि पुढं सांगितलेलंच आहे, संज्वलनाचं सांगितलं, उदय जो घटवलेला आहे 6व्यामध्ये
तीव्र आहे, 7व्यामध्ये मंद आहे, 8व्यामध्ये मंदतर, 9व्यामध्ये मंदतम आणि 10व्यामध्ये सूक्ष्म आहे. ठीक आहे. अशा प्रकारे हे सगळी चर्चा आपण पाहिली. आता उद्याच्याला गुणस्थानामध्ये गमनागमन हे दाखवणार नाही. आत्ता सांगतोय, अभ्यास करून या. कळलं? दाखवणार नाही. नाही तर म्हणताल काय दाखवा, कारण हे दाखवून कळणार पण आहे, पण स्वतःहून मनाने लावला तर काय होईल, पक्क होईल. चला.